तर आज आपण कम्प्युटर नेटवर्किंग हा पाठ बघतोय. त्यामध्ये बघूयात आपण कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय. तर आपल्याला कम्प्युटरबद्दलची सगळी माहिती तर सगळ्यांनाच माहिती झालेली आहे. कम्प्युटर नेमकं काय करतात, कशासाठी वापरतात, काय करतात. मग आता हे कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय. आता सगळ्यांना माहिती आहे नेटवर्क म्हणजे काय किंवा नेट म्हणजे काय. नेट म्हणजे काय, हे जाळं. तर आपण ढोबळमानाने असं त्याचा अशी व्याख्या करू शकतो की कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, की संगणकाचं जाळं. पण कम्प्युटर नेटवर्कची व्याख्या जर आपल्याला करायची झाली तर आपण काय म्हणू शकतो की जेव्हा माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याला कम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात. बघा इथे कम्प्युटर नेटवर्कची व्याख्या कशी सांगितलेली आहे. जेव्हा माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी, ठीक आहे, दोन किंवा त्यापेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याला कम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात. आणि आता ह्या नेटवर्कमध्ये फक्त कम्प्युटर्सच असतात असं नाही, तर त्यामध्ये वेगवेगळी साधनं सुद्धा जोडली जाऊ शकतात. उदाहरणार्थ प्रिंटर, स्कॅनर ह्यासारखी साधनं सुद्धा त्याच्यामध्ये जोडता येतात. लक्षात ठेवायचं की नेटवर्क म्हणजे काय, की पाठ करण्याच्या ऐवजी असं लक्षात ठेवायचं की दोन किंवा त्यापेक्षा जास्त संगणक एकमेकांना जोडणे. मग कशासाठी जोडायचे ते, तर माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी. जेव्हा हे एकमेकांना जोडले जातात तर त्याला काय म्हणलं जातं, कम्प्युटर नेटवर्क असं म्हणतात. येते लक्षात नेटवर्कची व्याख्या. तर बघा की साधारणपणे नेटवर्कमध्ये अशा पद्धतीने साधनं जोडलेली असतात. मग त्याच्यामध्ये सर्व्हर आहे, क्लायंट्स आहेत. मग क्लायंट्स कम्प्युटर्स असू शकतात, लॅपटॉप असू शकतो, मोबाईल असू शकतो, काही असू शकतो. त्यानंतर प्रिंटर इथे जोडलेले आहेत. तर अशा प्रकारे की नेटवर्कची थोडक्यात तुम्हाला काय सांगितलेली आहे, ही रचना कशी असते की त्याच्यामध्ये काय काय जोडता येतं, काय काय जोडलेलं असतं. तर मग ह्या नेटवर्कचा उपयोग काय किंवा नेटवर्कची गरज काय. तर एका कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती ही फक्त त्याच कम्प्युटरच्या युजरपुरती मर्यादित राहते. आता युजर म्हणजे काय, कम्प्युटरचा जो कोणी वापर करतो त्याला काय म्हणतात, युजर असं म्हणतात. मग नेटवर्कची गरज काय आहे, नेटवर्क कशासाठी वापरायचं किंवा ह्या कम्प्युटर नेटवर्कची गरज काय आहे. तर एका कम्प्युटरमध्ये आपल्याला माहिती आहे की संगणकामध्ये माहिती साठवलेली असते. पण काय असतं की एखाद्या कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती फक्त त्या कम्प्युटरला कोण वापरतो त्या युजरपुरतीच मर्यादित राहते. अनेक कम्प्युटरमधली माहिती आपल्याला जर समजा घ्यायची असेल त्या संगणकावर, तर मग काय करावं लागतं की प्रत्येक कम्प्युटरमध्ये जी काही माहिती साठवलेली असते हार्ड डिस्कवर, तर तिथून आपल्याला पेन ड्राईव्ह किंवा फ्लॉपी याचा वापर करून, फ्लॉपी तर आता वापरत नाही सोडा, पेन ड्राईव्ह वगैरे वापरून आपल्याला कॉपी करून मग नंतर हव्या त्या संगणकामध्ये साठवावी लागते. यासाठी मग आपला बराच वेळ वाया जातो. पण कम्प्युटरचे नेटवर्क जर असेल आपल्याकडे तर माहितीचं आदान प्रदान सहज शक्य होतं. कम्प्युटर नेटवर्क हे माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठीचं एक प्रभावी माध्यम आहे. नेटवर्कमधील कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती त्या नेटवर्कमधील सर्व कम्प्युटर युजर्सना उपलब्ध होऊ शकते. बघा की लक्षात आलं का तुमच्या, की समजा एखाद्या संगणकामध्ये माहिती साठवून ठेवलेली आहे, तर त्याला जो कोणी वापरतो त्या संगणकाला त्याच युजरपुरती ती माहिती मर्यादित असते. पण कम्प्युटर नेटवर्क जर असेल, म्हणजे एखाद्या नेटवर्कमध्ये समजा एक 5, 6, 7 काही संगणक जोडलेले आहेत, तर त्या एखाद्या संगणकामध्ये साठवलेली माहिती त्या सगळ्या संगणक युजर्सना काय होते, उपलब्ध होऊ शकते. कुठल्याही डिव्हाइसचा वापर न करता ते काय करू शकतात, एखाद्या संगणकावरची माहिती बघू शकतात, वापरू शकतात, ॲक्सेस करू शकतात. मग आता ह्या अशा कम्प्युटर नेटवर्कचा सध्या वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे बरं का. तर हे कुठे कुठे केलं जातं, शेअर मार्केटमध्ये, बँकांमध्ये, रेल्वे स्टेशनवर, मोठमोठे उद्योग आहेत किंवा सरकारी यंत्रणा
ह्या सगळ्यांची व्यवहार कम्प्युटर नेटवर्क शिवाय चालू शकत नाही. एक दिवस जरी हे नेटवर्क बंद पडलं तर त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं. बघितलं असेल तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा मग आता सध्या ह्या ज्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला ह्या कम्प्युटर नेटवर्कचाच वापर करावा लागतोय. इंटरनेट म्हणजे सुद्धा कम्प्युटर नेटवर्कचाच मोठा प्रमाणातलं कम्प्युटर नेटवर्क आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्या अशा पद्धतीने ह्या कम्प्युटर नेटवर्कचा वापर प्रत्येक ठिकाणी आता होतोय. तर मग अशा ह्या कम्प्युटर नेटवर्क वापरण्याचे फायदे काय काय आहेत आताच आपण बघितलं की पहिलं काय आहे, माहितीचं देवाणघेवाण. पहिलं काय आहे, माहितीची देवाणघेवाण. नेटवर्कमध्ये जोडलेल्या कम्प्युटर्समध्ये माहितीची देवाणघेवाण सहज शक्य होते. एका कम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती नेटवर्कमधील कोणत्याही कम्प्युटर युजरला उपलब्ध होऊ शकते. ठीक आहे. दुसरं आहे सॉफ्टवेअरचा वापर. आता एका कम्प्युटरवर साठवलेले सॉफ्टवेअर, लक्षात घ्या, एका कम्प्युटरवर साठवलेले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन नेटवर्कमधील इतर कम्प्युटरवर आपण वापरू शकतो. त्यामुळे प्रत्येक कम्प्युटरसाठी वेगळे सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागत नाही. त्यामुळे आर्थिक बचत होते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिसरं आहे साधनाचा वापर. नेटवर्कमध्ये असलेले प्रिंटर, स्कॅनर यासारख्या साधनांचा उपयोग नेटवर्कमधील सर्व कम्प्युटर करू शकतात. तर हे अशा पद्धतीचे नेटवर्कचे फायदे आहेत की ज्याच्यामध्ये माहितीचं आपण देवाणघेवाण करू शकतो सहजरित्या. त्यानंतर आपण सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो. सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन नेटवर्कमधील इतर कम्प्युटर सहजरित्या वापरू शकतात. एकाच कम्प्युटरवर साठवलेले सॉफ्टवेअर आणि त्यासोबतच नेटवर्कमध्ये असलेले प्रिंटर, स्कॅनर यासारख्या साधनांचा उपयोग नेटवर्कमधील सर्व कम्प्युटर करू शकतात. तर हे आहेत नेटवर्क वापरण्याचे फायदे. तर मग अशा ह्या नेटवर्कसाठी लागणारी साधनं कुठली कुठली आहेत? जर आपल्याला नेटवर्क जर तयार करायचं असेल तर मग त्यासाठी लागणारी साधनं कुठली आहेत, त्याचं कशा कशाची गरज लागते, तर ह्या सगळ्यांची माहिती आपण काय करणार आहोत, पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं नेटवर्क म्हणजे काय, त्यानंतर मग नेटवर्कची गरज कशासाठी आहे, नेटवर्क कुठे कुठे वापरण्यात येतं आणि नेटवर्क वापरण्याचे काय काय फायदे आहेत. ठीक आहे. तर मग पुढचा भाग आपण काय करूयात, पुढच्या तासामध्ये बघूयात.